आता याचे फाव कसे उडवते ते बघा. काय ये रे तोंडा जा रे तोंडा. अध्यात्म व तुम्ही नक्की भजन करायला आलात की कीर्तन सांगायला आलात? अध्यात्म चांगला तुझा, फक्त याक मका खटाकला. काय तर सांगतोय अर्जुनाने कर्णाचा काय केला रे? शिरच्छेद केला असं बोललात तुम्ही. तेव्हा ते तलवारी घेऊन लढत नाही होती. अरे अर्जुन धनुर्धारी होते, त्यांनी 2 बाण मारले आणि कर्णाला मारलं. शिरच्छेद काय का म्हणतात? तुका उभं कापलो काय शिरच्छेद? काल मी चुकले, आज तू चुकलो. लक्ष दिला म्हणून. कारण बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात, पण आपण काय बोलतो, कुठे बोलतो आणि कोणासमोर बोलतो ह्या महत्वाचा. तू मी आपलं म्हणतोय मराने दादा आवाज द्यावं व्हायचं. हॅलो. हा तुम्ही मजा भारी घेत असते. जांभळा पहिलं मी खरं ते सांगितलं ना सुरुवातीला. हापूस आंबा केवढा मोठा असायचा की नाही? आता हापूस आंब्याची साईज कमी झाली की नाही? का? कारण कल्टर वापरतो. काय काका बरोबर की नाही? हे किंजवड्यातले समजला. फळांची किंमत बुवा, फळांची साईज कमी झाली आहे. त्यावेळी जांभळं मोठी मोठी होती ना, आता ती नाही दिसत. आता बारकी भेडशी. हो एवढी चुगप्रभू साईज दाखवून. म्हणजे सत्य आहे ते सत्य आहे. लक्ष दिला. गाणी बिनी सुंदर म्हटलं त्यात का वाद नाही. आणि रडू नको बाळा रडू नको गण्या, जांभळा खायला देते, जांभळाची देते तुला, तुझं डायबिटीस घालवते. पहिला म्हणता जांभळा खायचो आणि आता जांभळाची खाता. जरा खाऊन बघ औषधी या, आणि जास्त खाशील तर फुट करशील. लक्ष दिलं काय? इथे एंडावून दाखवू नको. अरे तुझा वय का आणि तू उडिया काय मार? लहान पोरगो हा लहान पोरगो का झालं? पुष्पा झुकेगा नाही साला. त्याची दाढी बघून तू वाढवलं. माका वाटलं तर मी वाढवले, पण माका येतच नाही. करू का? युगात एवढी शेण्यापेक्षा नाही वाढवलेली बघितली. आणि पोरग्यात काय सांगता? आव अबू मग पोरगा सांगणार झुकेगा नाही साला. मग काय वनवर हवन करणार? आणि त्याच्यानंतरच हे कमोड बिमोड त्याच्यानंतर भेटली. समजला? सांगते तू हळूहळू थांब. हो 11:15 तुम्ही गजर चालू केलात आणि 12:15 गजर दिलात. विचार करा, मुंबई आहे आज, उद्या रविवार आहे म्हणून ठीक आहे. पण समजा चुकान येणार नाहीत, कारण हे मंडळ तेवढं खंबीर आहे बरं की नाही. पण चुकान जर इले तर तुझं गजर झालं, तू पैसे खळवटलं, मी मेलाय नाही कर्मा. हीच माणसाची वृत्ती. कदमीन सांगणार बाबू घरातली लाईट गेली, शेजाऱ्यांची गेली का? काय सांगणार? कदमीन सांगणार बाबू आमची लाईट गेली, त्या जांभळीची लाईट गेली का? काय मग बाबू जाऊन बघणार, होय होय गिर्या. ही वृत्ती आहे माणसाची. लक्ष दिला? तो पोरग कोण हसत होतो, तो खाई गेलो. तो पोरग दिसत तसं नाही. खायच्या मीडियमला तो इंग्लिश मीडियमला. हल्लीच गावात गेलो आणि ती मध्ये मालिका चालू होती, रात्रीचं खेळ चालू. आणि त्याचे काका थे ती मालिका बघत होते. त्यांना माहिती आहे पोरग हे सेमी इंग्लिश वालो. ते काही विचारले नाही काकानी, बाबू ही मालिका कोणती आहे रे? यांना काय सांगायचं?
ह्यांनी सांगल्यान रात्रीच गेम चालली. शेवटी सेमी इंग्लिश. आता तो हळूहळू पाठी जातो बघितलं. स्वप्नील गोसाई बुवा यांच्याकडून गुगल पेला 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. व काय बक्षीस मागणं आणि बक्षीस प्रेमाने देणं. आजकाल प्रत्येकाकडे पैसा आहे असं काय नाही. आजकाल मोबाईलवरती पैसे, पण हे गुगल पे आलं आणि महिलांचे वांदे झाले. कसे सांगा? कारण आठवड्यात कपडे धुताना गव्हाच्या पॅन्टीच्या खिशात नाही चुका नाही तर 100 रुपये तरी गावायचे. ते गावले तर ते कोणचे ह्यांचे होय की ना. पण आता गुगल पे इल्यामुळे खिशात पैसे नाही. पैसे इले नाही का मग गुगल पे नंबर मग तो देऊचो लागता. माझं होत घ्यावा 82 75 64 59 गुगल पे. त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा मंगेशजी पाटणकर यांच्याकडनं 101 रुपये गुगल पेला आलेले. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. बुवा गाणी आली बघा. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते म्हणजे हल्लीच्या मुलांना आई जाताना सांगून जाते की मी पाण्याला जाते, रडू नको. पण आमच्या औषध कधी आमका सांगल्यानच नाही. आमका कोणी सांगायचा? आमची आजी सांगायची, निज निज तान्या बाळा तुझी आय गेली वाळा, तिने तुरले आणले सोळा. तेव्हा आमका कळायचा आऊस वाळार गेले कपडे धु. तो सर आम्ही तांड उघड्या टाकून तेव्हा आम्हाला जर झोपवायचं असेल तर अंगाई म्हटली जायची होय की नाही. पण आताच्या औशिंका ही अंगाई बिंगाई काय येणार नाही. आरडगे बांडके जाऊन आये घर ठेवले येता येता नाही येत पाय धुता होय की ना आजी. पण आताच्या सुनेक तुझ्या येत. आता जर पोरग्याक झोपूचा, पोरग्याक पाण्यात घालणार, मोबाईल घेणार, त्याच्यातला YouTube काढणार आणि गाणं लावणार. ओ शेट पोरगो पाण्यात झोपलो शेट. कलियुगा ना ह्या घोर कलियुगा. कधी काय होय सांगू शकणार नाही. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. कोकण आहे, पण आपलं कोकण दुसऱ्याच्या हातात जाऊ देऊ नका. बोणी सांगितलं ज्यांनी धोत्र नेसली त्यांनी जमिनी सांभाळल्या आणि
ज्यांनी जीन्स पॅन्टी घातल्या त्यांनी जमिनी विकल्या. ही परिस्थिती आहे. हे खरं आहे, कारण तो काळ धोत्राचा होता. आता जीन्स पॅन्टी. मग सांगितलं काय, गरमी गरमी. मी ट्रेन मध्ये गेलो, गरमी. माझे हात वर हुका पोचत नाही, नाही पोचत. मग खरं गावात हुक धरायचो आपण. म्हणजे असं कोण हात बी धरून असलो तर धरायचं त्याच्या हुका. उगाच खेका मारा त्या कर्मान गर्दी. शक्यतो मी ट्रेनच्या प्रवासात बाहेर पडत नाही, कारण आपली उंची लहान. त्याच्यात आपण खेका मारा, जीव गुदमरून मेलय तर कोण बघित का. आणि ह्यो काय सांगा आता काय, मी मग त्या ह्याच्या धरले हात आणि मग तुम्ही म्हणता ए क्या करताय, सांगलं ना. मी सांगितलं खांजा होता, तो सांगता तेरा खांजो मेरा को खांजवता. भाषा आहे ना त्यांची भाषा, त्यांच्या भाषेप्रमाणे आपण बोललो. आपली पण मराठी भाषा आहे की नाही. त्या दिवशी असाच ह्याच्या बुवांच्या आम्ही असंच घरी मित्र म्हणून गेलो. 8 महिन्याने भेटले बुवा. बुवा म्हणतात अरे समीर बऱ्याच दिवसांनी आला, चहा पाणी घेऊन जा. आपली मराठी भाषा कशी आहे ती बघा. 8 महिने झाले, चहा पाणी घेऊन जा, नाश्ता विष्टा कर आणि जा. मला घरी घेऊन गेले आणि मे महिन्याचा सीझन होता. आता मुंबई म्हटल्यानंतर कांद्याचा पोता एकदम घेतल्यानंतर कांदे सुकूक जागा नाही. मग कांदे सुकूक घालणार खय बेडच्या खाली. हो मी ह्याच्या घराकडे गेलो, आमची वहिनी घराकडे होती आणि जाऊन बेडवर बसलोय. ह्या गुलाम गेलो वहिनीकडे आणि म्हणता अगं ते समीर बुवा आलेले, त्यांना काहीतरी नाश्ता विष्टा करून दे. तर ती म्हणतं ठीक आहे, काय करू. तर हे नाही सांगा कांदे पोहे बनव. वहिनी आमच्या किचन मध्ये गेली, गडबड अशी झाली, पोहे होती ते किचन मध्ये बरणीत. आणि नंतर आम्ही बेडवर गप्पा गोष्टी मारत होतो. वहिनीक विचार पडलो पोहे आहे, कांदे कुठे आहे. हिली दरवाजावर म्हणता गुहा काक मारता. हिनी न बघल्यासारख्या केल्या. परत म्हणता अहो उठान गेलो. म्हणता काय ना, नाही तुम्ही कांदे पोहे बनवायला सांगितला, पण पोहे घरात आहेत, कांदे कुठे आहे. तुम्ही एक काम करा, ते खालचे 2 कांदे काढून द्या. मी भियालय. आपली मराठी भाषा आहे त्याच्यात वाईट काय नाही. आता सांगते ऐका. मी घाबरले, म्हटलं आता कांदे पोहे माका नको. आता कांदे पोहे नको. उठान जाणार इतक्यात ह्या गुलामान काय केल्यान वाकलो आणि बेडच्या खाली हात घातल्याने 2 कांदे काढले. सुके होते आणि नेऊन दिले. आणि त्यानंतर वहिनीने आमच्या कांदे पोहे बनवले, मनसोक्त कांदे पोहे खाल्ले आणि घरी गेलो. आता तुम्ही विचारशाल मग मिरच्या खावते, तर ते फ्रीज मध्ये होते. ही मराठी भाषा आहे ना आपली. आणि मराठी भाषेला आज चांगले दिवस येणं गरजेचं आहे. आज आपण मराठी माणसं ट्रेन मध्ये गेल्यानंतर मराठी माणसांबरोबर सुद्धा हिंदीतच बोलतो ना. आम्ही विचारणार भाई साहेब टाइम क्या हुआ, मग हो भाई साहेब टाइम सांगणार आमका. आणि त्याच्या मैत्रिणीचं किंवा बायकोचं फोन येलो, हा डार्लिंग बोल कुठे आहेस. मग तेव्हा आमका कळतं की हो मराठी माणूस आहे. बरोबर की नाही. मग आपली भाषा आपण का सोडा. माझं म्हणणं काय आता ह्या आपली भाषा आपल्याला प्रिय आहे. आम्ही गावाकडे गेल्यानंतर आणि मुंबईत जरी गेलो तरी मालवणीतच बोलतो. मालवणीतच एका जरी काय बोलायचं असलं तरी असं आता नाही बोलत मी, असं समोर कधी गावलं तर ए असंच बोलतो. हो तसं माझ्या मध्ये एक गाणं फेमस झालं तुमका माहित असेल, थोडी सुनीलो इलो फेमस झालं ना. माझं 5 वर्षाचं पोरगा आणि मुलं लहान असताना लुडबी बोलतात, जीभ बीप जड असली तर. त्या पोरग्याने ह्या गाणं पाठ केल्यान आणि कोण पाहुणं इलो का ह्यो पेटान उठायचो आणि चोचरो बोलता ह्यो मग हे चालू होता, तू ये तू यो यो तू ये तू यो 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 एक. आता तो चोचरो बोलता ते का मारतल काय सांगता, इयो इयो एक.
असं सुद्धा सांगून हसवता येतं लोकांना. काय बाकी काय नाही विषय. लक्ष दिला तुम्हालाच बोलणार आणि तुम्ही मला बोलणार. हल्लीची मुलं ऐकत नाहीत ना, हल्लीची मुलं ऐकत नाहीत. आम्ही तरी वडिलांनी सांगितलं बाबू हे काम करायचंय तुला, आम्ही त्यावेळी ऐकायचो. आईने सांगितलं तर आता मुलाला ही पिशवी घेणे बाजारात जा रे, तो म्हणणार मम्मी मला वेळ नाही. पण तो जर त्याच्या मैत्रिणीचा गर्लफ्रेंडचा फोन आला ना, पिल्लू कुठे आहेस, बाजारात ये ना, ह्या पिल्लू चालला किक मारून, ह्या पिल्लू किक मारून. फॅशन कोणी सांगितलं जीन्स पॅन्टी घट्ट आल्या, पण त्यावेळी धोत्राचा जमाना होता. काय मजा होती, इकडनं हवायची इकडनं जायची. तेव्हा इजगार्ड कंपनी होती, सपट लोशन होता. ह्या हिला कधी जीन्स इली तेव्हा काय नव्हतं, तेव्हा मजा होती. तेव्हा समाधान होतं, अज्ञान होतं पण समाधान होतं. आता सज्ञान आहे पण समाधान नाही. किती पैसे कमवा, बायको कमी पडणार. ह्या पगारा सांगणार फ्रीज घेऊया, पुढच्या पगारा सांगणार वॉशिंग मशीन घेऊया, की त्या कमार मोडता तुझी. आमच्या घराकडे आजी त्यावेळी चुलीकडे बसून जेवण बनवायची. टोपातलं भात पलिटण्यान भात शिजलो तिका कसं कळायचो, एक शीत चिरडून बघी तेव्हा तिका कळायचा भात शिजलो. आणि आताच्या बायकांका भात शिजलो कसं कळता, 3 शिटी झाल्या. आणि तो भात कुकरचं भवान खाल्यान काय त्याचा पोट सुटाक लागला. काय मग ती सांगा अहो तुमचं की नाही पोट सुटायला, तुम्ही डायटिंग करा. काय हो चाललो दांडको घेऊन जगा मग माझ्या. अरे पण खातानाच विचार करू ना, गावला म्हणून कसा खायचा. आता तेव्हा आजी चुलीकडे बसून जेवण करायची. आता ही चुलीकडे बसणार नाही, ही म्हणणार मला चूल नकोय, मला किचन पाहिजे, वाट्टा, एवढा मोठा वाट्टा. आणि त्या वाट्यावर जेवण करू जाताना सुद्धा चपली घालून जाणार. हिच्या हातचं जेवण जेवीत कोण. आणि ह्यो काय सांगता म्हणता 15 वर्ष झाली लग्नाला, अशी भाजी कधी खाल्ली नाही, मेलो नाही, धगावलो नाही त्याच्या. 15 वर्षानंतर भाजी खायला. मग रोज का खायच होतो बटाट्याची भाजी. हो, कोरोनाच्या काळात म्हणजे अशी गंमत तुम्हाला बोलण्यासारखं भरपूर आहे. कोरोनाच्या काळात माझा एक मित्र, त्या कोरोनाच्या काळामध्ये एवढं त्या कोरोनाने आपल्याला दमवलं, त्या मित्राचे वडील वारले, तो मित्र रडला नाही. आई वारली, तो मित्र रडला नाही. भाऊ वारला, तो मित्र रडला नाही. बायको वारली तेव्हा धाय मोकलून रडायला लागला. मग मी गेलो, म्हटलं अरे कोरोनामध्ये तुझे वडील वारले, तू रडलाच नाही. आई वारली, रडलाच नाही. भाऊ वारला, रडलाच नाही. बायको वारल्यानंतर रडतोस का, तू काय सांगायचं माका. म्हणता बुवा काय विषय आहे, वडील वारले, आजूबाजूचे सगळे वयस्कर लोक आले आणि मला म्हणाले घाबरू नको, तुला बाबांचं प्रेम आम्ही देऊ. आई वारली तेव्हा शेजारचे काकू काकी आल्या, म्हणतात घाबरू नको, समाज नाही का, तुला आईचं प्रेम आम्ही देऊ. भाव वारला, सगळे मित्र आले, म्हणतात भावाचं प्रेम आम्ही देऊ. पण बायको वारली, कोणच जेवण नाही म्हणून ही परिस्थिती आहे. अरे म्हणजे अजून काय काय गाडीत नाही की नाही. हे सांगता बाबू, बाबू बिबू काय आता फॅशन झाली. पहिल्यांदा बायका नवऱ्यांना प्रेमाने हाक मारायच्या, अहो या ना, प्रेमान म्हणायच्या गडी, चला ना गडी, झोपा ना गडी. गडी हे प्रेम होतं तेव्हा. आता प्रेम नाही. आता नावान हाक मारतात. समीर नाव असेल तर सॅमी, गणेश असेल गणू, तुला काय म्हणू. असं काय. संदीप असेल तर सँडी, ती बघ कुंडी. ही फॅशन. आणि नवराच बायकोच नवऱ्याला नाही तर नवरा सुद्धा बायकोला हल्ली प्रेमाने हाक मारायला लागले. त्या दिवशी असंच मुंबईला आलो, मित्र भेटला कॉलेजमधला, म्हणतो समीर अरे किती दिवसांनी भेटतोयस, चल चहा पाणी घेऊन जा. मी म्हटलं ठीक आहे चल. मग गेलो घरी आणि ह्याने हाक मारला, बच्चा
चहा पाणी घेऊन ये. मला वाटलं मुलीला हाक मारला नसेल, अर्ध्या तासाने बच्चा गाऊन घालून बच्चा असला घरला. काय कर्म जाय पितेला. मी निघालो तुम्ही येता का. नॅशनल मित्र मंडळ 14 वर्ष कोणाकडून डोनर कोण नाही किंवा कोणाकडून पैसे घेत नाही. कामधंदे असलेली मुलं स्वतःचा खर्च करून हे मित्रमंडळ चालवतात. एकदा जोरदार. आणि या मित्रमंडळासाठी मी एवढंच सांगेन, 14 वर्ष अविरत कार्य करणं सोपी गोष्ट नाही आहे का. आणि एक संघ राहून ते काम करणं ही सोपी गोष्ट नाही. ह्या मंडळासाठी एवढंच म्हणेन, अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. आणि नॅशनल मित्र मंडळाने केलेल्या कार्याची महती हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी कधी संपणार नाही, कधी संपणार नाही, कधी संपणार नाही. त्याच्यासाठी मेहनत लागतात, एकजूट लागते. कारण जर झाडू घेतलात त्याची मूठ घट्ट असेल तर झाडू व्यवस्थित निघतो, पण त्याच्यातला एक जरी हिर निघाला ना तर ती झाडू विस्कळीत होते. आणि त्या साईबाबांच्या चरणी प्रार्थना करेन की तुमची ही एकजूट अशीच कायमस्वरूपी असू देत. आणि म्हणून बनूनी भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला साईबाबा. गाणी बरीच येतात. आम्ही भजनी बुवा गाणं नवीन आलं की त्याचा वापर करतच असतो.
पण जुनं ते सोनं आहे. जुनं प्रेम सुद्धा कसं होतं बघा. जुनं प्रेम हल्लीच्या मुलांसाठी काय गाणं आलं. तुम्हाला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरानी शिकारी. नाही व्हिडिओ करा, उद्या स्टेटसला ठेवा. पण उद्या मैत्रिणीने विचारलं हे कोण आहेत, तर माझा नंबर द्या. म्हणजे कार्यक्रम माझे वाढतील, बाकी काय विषय. हे आपलं मनोरंजन सांगायला देऊ नको, घराकडे एखादी दांडको काढून. तुम्हाला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरानी शिकारी मी भाबडाचा साग, तू शेरानी शिकारी मी भाबडाचा साग. एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो तुला पाहतो सखी. तू मळा अंगुराचा, अंगूर म्हणजे द्राक्ष, हा, आणि त्या द्राक्षाच्या मुळाला भुसा घातला जातो, लाकडाचा भुसा. काय गाणं काढलंय बघा. पण हे हल्लीच्या मुलांसाठी. पण जुनी लोक त्यांनी सुद्धा प्रेम केलं, कागदावरचं प्रेम. प्राणप्रिये संध्याकाळी काजी खाली भेटायला येशील का, कागदावर लिहून इमान करून टाकील त्याला. तेव्हा गाणं सुद्धा काय होतं, दिल दीवाना काजी खाली येना इंसाना, दिल दीवाना काजी खाली येना तीनसाना. तेव्हाचा होता. आता कोण चुकान काजीत गेलो का रमान मेलो समजा. कशा विचारा, कारण आता काजीत पण कॅमेरे लावलेले होते. मुंबईतून मला बघतो काजीत कोण. हसण्याची स्पर्धा लाव गे, तिथंच नंबर येईल. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी. बैगन ₹200 बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे पखवाजवादक ढोलकीवादक सागर कदम यांच्यासाठी त्यांच्याकडून ₹100 बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतोय. त्याचप्रमाणे सुयश कारणे यांच्याकडनं बुवा सुयश कारणे यांच्याकडून माझ्यासाठी जीपेला ₹100 बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतोय. धन्यवाद. शिवांश तवलके यांच्याकडून सागर कदम यांच्यासाठी हे ₹100 बहुमूल्य पारितोषिक आहे. बघा, आज या हरिनामामध्ये ही छोटी छोटी मुलं आज आपलं नाव करतायत. तसं बघायला गेलात तर यांच्यापेक्षा छोटा मी दिसतो.
कारण हेंका दाढी वाढली. पण आज हरिनामामध्ये ही छोटी छोटी मुलं आहेत. आज अभिमान आहे, पहिल्यांदाच कार्यक्रम आहे या मंडळाने आयोजित केलाय आणि या मंडळात कार्यक्रम आयोजित करून सुद्धा जुने जाणते लोक या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी थांबलेले आहेत. एकदा जोरदार या लोकांसाठी टाळ्या वाजवा, कारण आज त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी 1 पैशाचं नाणं पाहिलेलं आहे, 2 पैशाचं नाणं पाहिलेलं आहे, 5 पैशाचं नाणं पाहिलेलं आहे. बरोबर की नाही? हल्लीच्या मुलांना विचारा, ए बाबू, ए सेम इंग्लिश, 1 पैशाचं नाणं पाहिलं का? 1 पैशाचं नाणं पाहिलं का? नाही ना. बघ ही परिस्थिती आहे. ओप्पोचा मोबाईल पाहिला? ओप्पो ओप्पो ओप्पोनं हे तर झालं पोको. पण आज तो ओप्पोचा मोबाईल सुद्धा ही जुनी जाणती लोक ऑपरेट करतायत. लॅपटॉप सुद्धा ते ऑपरेट करतायत. आज 2000ची नोट सुद्धा त्यांनी पाहिलेली आहे. विचार करा, आज ज्येष्ठ जुने जाणत्या लोकांचा आदर का करणं गरजेचं आहे? बरोबर की नाही? आज आपल्या घरात एकतरी वृद्ध व्यक्ती पाहिजे आणि तिचा आदर करणं गरजेचं आहे. तर नाहीतर झिलाचं लगीन झाला, बायको घरात गेली, काय झील माझ्यासारखं साधं असतं, मग ती बायको येऊन सांग, अहो तुमच्या आईला सांगून ठेवा, नाही तर तुमचं काय खरं नाही. मग मी घाबरतोय, माका माहित आता काय गावाचं नाही. जवान जवान जोगेश्वरीत लय पोचलेली आहे. पुढचं बोला. मग साधा मुलगा जाणार, आईला सांगणार, आई माझ्या बायकोच्या भानगडीत पडू नको. पण आज त्या स्त्रीला मला एकच सांगायचं, आज महिला बसल्यात म्हणून सांगतो, आज तुमची जर कोणतरी सासू आहे तर उद्या तुम्ही कोणाची तरी सासू होणार आहात. व्याजासहित सगळा परत फेड भरूचा, लक्षात ठेव. बरोबर की नाही काका? व्याजासहित. आज आपण आपल्या घरात राहतो, त्या घरामध्ये आपल्या घरातलं वातावरण कसं पाहिजे? शांत पाहिजे. मग त्या घरामध्ये राहणारा वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो, त्याचं काम बाकी काय नाही, तथास्तु. मग घरातलं वातावरण शांत राहतं. पण नवरा कामावरून आला आणि त्याला याच का ना, नवरा हा शब्द उलटा करा, काय होता? रावण. मग त्याच्या अंगावर याचकन गेल्यावर त्याचा रावण होणार नाही, घरात क्लेश होणार. तो क्लेश थांबवायचा असेल तर नवऱ्यावरती प्रेम करा. नवरा कसाही असू देत ना, तो सांगतो 30, 60, 90. तुला काय धोंडे माहित आहेत त्याच्यातले? अरे कोरोनात काय काय चांगली माणसं गेली, पण घेणारे गेले नाही. अर्थव्यवस्थेचा कणा त्यांनी सांभाळले नाही, म्हणून ता बंद होक नाही. भजन सुद्धा बंद झाला, भजन मंदिरात, पण ता बंद होक नाही. फुडसून बंद, पाठसून गावा. हो 180ची किती? तो कोणतरी पोचलेलो आहे. वाईट नाही, व्यसन करा, व्यसन पाहिजे माणसाला, व्यसन नाही का, पण व्यसनाच्या अधीन होऊ नका. हे भजनाच्या माध्यमातून सांगणं गरजेचं आहे. म्हणून म्हणते गजराला सुरुवात करतोय. गजराच्या माध्यमातून मनोरंजन. आज या मंडळाने ठीक आहे, नंतर केला या डीजे मी चालू, केला या डीजे मी चालू, असा धिंगाणा नको तू घालू. आता नाचाया लागली शालू. त्यांची चेष्टा करतात, त्यांची चेष्टा करू नको. त्या एवढे वयस करत ना. तुम्ही हल्ली बुवानी सांगितलं मग अशी कसले डे साजरे करता? बुवानी सांगितलं काय? हल्लीची मुलं डे साजरे करतात. चॉकलेट डे, कॉलेजमध्ये जाऊन, होय ना? चॉकलेट डे, टेडी डे, किस डे, हग डे, म्हणजे मिठी मार डे. आपला इंग्लिश कच्चा.
हे डे तुम्ही साजरे करता, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही किती डे साजरे करा, किती मजा मारा, किती मस्ती करा, पण जुन्या जाणत्या लोकांनी जे रानातले सडे गाजवलेले आहेत ना, ते तुमच्या हयात. बरोबर की ना काका? अरे तेव्हा मजा होती, गुरं सोडायची, चला सडीच सडी. काय धोंडे आता कोणाकडे गुरच राहिली नाही. आता ज्याच्या त्याच्या दारात ट्रॅक्टर, काय ट्रॅक्टर घेऊन रानात जाणार. हा बरं, तो ट्रॅक्टर नेलं तरी फसा होतला, आवाज येतो फार 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 फार. म्हणजे माणूस नक्की खायच्या दिशे गेलो हे कळतो, पण त्या ढोरांचा बरा होता. पण आज गुरंही पाहिजेत, कारण घरी जर गेलात तर प्रत्येकाच्या म्हणजे आज आजार वाढले. कशामुळे? आपल्या घरामध्ये पार्टेक्सच्या लादे आहेत. बरोबर ना? कोणाकडे कडप्पा लादे, कसले कोट्टा लादे, विद्या लादे, सगळे होत. पण त्या लादीवर जर झोपलात, 2 मिनिटं जरी झोपलात ना, तरी आपली पाड धरतली, म्हणजे अंग धरतला. पण शेणाच्या मातीच्या शेणाच्या जमिनीवर किती झोपा, काही त्रास होणार नाही, उलट तुमची शरीरयष्टी सुधरत जाणार आहे. पण आज गुरच नाहीत, सारूक शानच नाही, आणि शानच नाही. आता विकतच शान, 100 रुपये एक घम्याल. हो, त्या सुद्धा ॲमेझॉनवर मागून व्हाया तर घ्यावा. आता काय मिळतं ॲमेझॉनवर. एका पण ती एक ॲड इलेली, एका ॲड इलेली ती कुरकुऱ्याची. पण थंय ती एक मॅडम होती, तिने आता कुरकुरा बघल्या आणि एका सांगल्या टेडा आहे पण मेडा आहे. तेव्हापासून विसरलो. केला यडीचे मी चालू, असा धिंगाणा नको तू घालू. आता नाचायला लागले शालू, आता नाचायला लागले शालू. सोरा सोरा बिझाला, आता नाचायला लागले शालू. सोरा सोरा बिझाला शालू. अगं नाच नाच नाच. धनगरीनं आज या मंडळाकडे जर पाहिलं, जर देखावा केलाय, तो सुद्धा जय मल्हारचा देखावा केलेला आहे. ज्या कोणी कलावंताने तो साकारलाय ना, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर फुलाचा ज्याने तो सेट उभा केलाय, त्याचा मगाशी सत्कार झाला. कारण हे असे कलावंत आपल्यामधून निघाले पाहिजेत. आता ही मुलं भजन ऐकायला बसलेत, त्यांना मजा सुद्धा पाहिजे. सगळीच मुलं ढ असतात असं नाही. आता हा बाबू बसलाय, कितवीला आहेस बाबू? कितवीला आहेस? 9वीला आहेस ना? 4थीला आहे. 4थीला आहेस. बरं, तू कॅन्सल. 4थीला कोण आहे? हा 4थीला आहे, बंड्या. कोणतरी 4थीवालं धरा. बरं ठीक आहे, चल. पण व्याकरण विषय कसा होता? व्याकरणचा विषय. ह्याला बाईने विचारलं, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत केल्या, काही केल्या बोले ना, याचा अर्थ सांग.
बंड्याला विचारलं, बंड्या उभा राहा असा. बंड्या उभा राहिला, म्हणतो बाई चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना, याचा अर्थ तो चाफा मेलेला आहे. अशी मुले आहेत. हरिनामाचा वारसा चालू नको धिंगाणाचा तू घालू, हरिनामाचा वारसा चालू नको धिंगाणाचा तू घालू. देवसहित रसिक जन, देवसहित रसिक जन, हरिनामात लागले ढोलू. देवसहित रसिक जन, हरिनामात लागले ढोलू. भजनी कलावंतांना पंचरत्नाने दिलाय. त्यामध्ये कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, लंडन रिटर्न विलास पाटील बुवा, है की नाही. आमच्या वायगणीचे नामदेव घाडी बुवा, कैलासवासी काशीराम परब बुवा, हा वारसा आम्हाला त्यांनी दिलाय. त्यांची गाणी त्याच्यामध्ये मजा होती. कदम बुवा म्हटल्यानंतर काय ते गाणं असायचं बघा. नि सा रे म सा रे म प रे म प नि म प नि सा प नि सा रे सा नि प म नि प म रे रे सा रे म सा रे म प रे म प नि म प नि सा रे सा नि प म नि प म रे रे सा. हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम. हरी युगी श्रेष्ठ नाम, हरी जय जय राम, हरी युगी श्रेष्ठ नाम, हरी जय जय. कदम बुवा. त्यानंतर भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, तू सुख करदा, तू करदा, तू सुख करदा, तू करदा, बापा मोरया गजानना, गजानना, या गाण्यासाठी बुवांना सुद्धा त्यावेळी ते हिंदी गाणं चालू होतं, त्याची चाल घ्यावी लागली. तू मुझे कबूल, मैं तुझे कबूल, तुझे कबूल, मैं तुझे कबूल, इस बात का गवाह खुदा, खुदा गवाह, खुदा गवाह. त्यावेळीचे चित्रपट पाहिलात ना, किती लाखो करोडोनी खर्च केला जायचा.